नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 2 जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी बघायला मिळू शकते. ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 2 जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत आज मध्यरात्रीचे वातावरण. आज जर मध्यरात्रीचे वातावरण बघितले, हा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये आपण किनारपट्टीचा जो परिसर आहे, किनारपट्टीला जोर जास्त बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीला सिंधुदुर्ग झालं, रत्नागिरी झालं, तसंच रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसराकडे आज मध्यरात्रीला पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मध्यम सरी, रत्नागिरीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं, रायगडचा हा जो काही परिसर आहे, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा लगतचा परिसर आहे, नागोठाणे, अलिबाग, पेण सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीला. आणि जोर थोडा जास्त आहे मुंबईकडे. मुंबई झाले, ठाणे, तसं उल्हासनगर, सफाले, गोदमलवाडा, पालघर या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि विजांच्या गडगडाटासह जो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला मध्यरात्रीला, तो म्हणजे विदर्भामध्ये. विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे, अमरावतीचा जो परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इकडे चंद्रपूरचा जो परिसर आहे, यवतमाळचा काही परिसर आहे, हिंगणघाट, तसेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा जो परिसर आहे, या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता या सर्व काही भागांमध्ये. आणि मध्य प्रदेशकडे देखील आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. खंडवा, बेतूल, छिंदवाडा हा जो काही परिसर आहे मध्य प्रदेशचा, इकडे देखील पावसाची शक्यता मध्यरात्रीला आहे. तर मित्रांनो, हा जो परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तो अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीला. तसंच इकडे नागपूर झाले, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे. यवतमाळच्या उत्तर परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला. तर मित्रांनो, आता मध्यरात्रीला विदर्भात आणि किनारपट्टीला जोर जास्त आहे. सकाळचे जर वातावरण बघितले 2 तारखेचे, तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोर जास्त बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, हा जो काही परिसर आहे, बाकी हा जो काही पावसाचं वातावरण दिसत आहे, हा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. रिमझिम पाऊस, काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. जोरदार पाऊस हा फार काही नाही. मात्र खानदेशात देखील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, आता पुढील 24 तासामध्ये दुपारच्या जर वातावरण बघितले, सकाळच्या वातावरणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. म्हणजे 2 तारखेला 2 जुलै रोजी हा जो काही परिसर आहे, नागपूर जिल्ह्याचा परिसर, या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस, आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याचा जो परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये, चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये. आणि किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच दुपारचे जर वातावरण बघितले, तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर वाढतोय. तर या ठिकाणी विदर्भात जोर वाढतोय, तसंच खानदेशात देखील जोर वाढतोय, मध्य महाराष्ट्रात जोर वाढतोय. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आपण सविस्तर बघूया. आता सुरुवातीला किनारपट्टीचा परिसर बघूया. तर किनारपट्टीला जर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं, या ठिकाणी पुढील 24 तासाचे वातावरण, तर पुढील 24 तासाच्या वातावरणामध्ये हा जो काही परिसर आहे, सावंतवाडी, यारोस, मालवण, कणकवली, देवगड, या ठिकाणी विजांचा गडगडाट फार काही नाही. मात्र रिमझिम पाऊस, तर काही ठिकाणी या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. जोर जास्त रत्नागिरीकडे आहे. रत्नागिरीकडे मध्यम सरींची शक्यता आहे. जयगड झालं, माखजन, देवरुख, लांजा, रत्नागिरी या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी. आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये जोर जास्त आहे.
रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं हरिहरेश्वर तसंच या ठिकाणी महाड माणगाव मुरुड जंजिरा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. या सर्व काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे आणि पावसाचा जोर जो जास्त बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये तो म्हणजे या परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता मुंबईचा जो काही परिसर आहे, मुंबई ठाणे नवी मुंबई तसंच पालघर जिल्ह्याचा जो परिसर आहे, इकडे नाशिकचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरचे जे वातावरण आहे या ठिकाणी जोर जास्त आहे. मुंबईचा जो परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस, ठाणे उल्हासनगर मुरबाड उंबरपाडा वसई विरार सफाली पालघर जिल्ह्याकडे जोरदार पाऊस. नाशिककडे जर बघितलं तर नाशिकचा जो काही उत्तर परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. वणीचा काही परिसर आहे, चांदवड मनमाड तसंच नांदगाव मालेगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. येवलाकडे देखील पाऊस बघायला मिळेल. निफाड नाशिक त्र्यंबक या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. दुपारनंतरचे जे वातावरण आहे जोरदार पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यासाठी आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरकडे पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरचे जे वातावरण आहे तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला कोपरगाव रामपूर संगमनेर अकोलाकडे पाऊस बघायला मिळू शकतो. बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. जोर थोडा बाकी भागाकडे कमी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 24 तासाचे वातावरण तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पुणे झालं, सासवड तसंच आसपासचा जो काही परिसर आहे चाकण जुन्नर मनसर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. सातारा जिल्ह्याचे जर वातावरण बघितले तर पुढील 24 तासाचे सातारा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर या ठिकाणी देखील थोडा कमीच आहे. सांगली कोल्हापूरकडे देखील पुढील 24 तासात जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी सोलापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. तर सोलापूरकडे देखील जोर थोडा कमी आहे. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतोय. उत्तर परिसराकडे जोर थोडा जास्त आहे. देवळी तसं फुलंब्री कन्नड सरोळा या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. गंगापूर वैजापूरकडे जोर जास्त आहे. पैठणकडे देखील विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. जालना जिल्ह्याकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये 2 जुलैला पुढील 24 तासामध्ये. तर उत्तर भागाकडे भोकरदन झालं, जालना झाला तसंच शिवनी परतूर अंबड हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड माजलगाव हा जो काही परिसर आहे इकडे गेवराई आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्याकडे. धाराशिवकडे आणि लातूरकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाला सुरुवात होत आहे. सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे. धाराशिव लातूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय पुढील 24 तासामध्ये. मात्र परभणी आणि नांदेड वगळाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये झरी बोरी जिंतूर सेलू मनवत पाथरी परळी गंगाखेड सर्वत्र या परिसरामध्ये सोनपेठकडे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार असा. तर मित्रांनो नांदेड जिल्ह्याकडे पूर्णा बासमत नांदेड भोकळ पेटुंबरी आणि इकडे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात. हिंगोलीकडे मात्र मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. सेनगाव हिंगोली तसंच खंडाळा पुसद औंढा नागनाथ या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो तर विदर्भात बघूया पुढील 24 तासाचे वातावरण. पुढील 24 तासाचे जर वातावरण बघितले विदर्भामध्ये तर जबरदस्त जोरदार पाऊस काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नागपूर जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे. नागपूरमध्ये हा जो परिसर आहे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. हिंगणा धामणा कळमेश्वर तसेच या ठिकाणी गुंठी कामपट्टी यसंबा हा जो काही परिसर आहे परशिवनी वाकी सावनेर तसंच या ठिकाणी मांडवी हा जो सर्व परिसर आहे नागपूर जिल्ह्याचा या परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. जोर जास्त बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्याकडे. आणि मित्रांनो भंडारा जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, सवरी, दसरपेवाडा, बोरी, मोहाडी, तुमसर, तसंच या ठिकाणी कंत्री हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर वाढलेला आहे. रामटेक झाले या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. मौदा, सवारी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या सर्व काही परिसरामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. आता गोंदियाचे वातावरण बघूया काय परिस्थिती आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. पुढील 24 तासामध्ये जोरदार पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस गोंदियामध्ये, गोंदिया, आमगाव तसंच आसपासचा जो परिसर आहे लवणी, तसं या ठिकाणी आसपासचा जो परिसर आहे जोनेवणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील पूर्व भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. गडचिरोली, आरमोरी, तसं तुलतुली हा जो काही परिसर आहे, तुमकुम, जामगाव या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूरचे जे काही वातावरण आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस राहील. तो म्हणजे सकाळच्या दरम्यान. या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये जोर जास्त आहे सकाळच्या दरम्यान. तर या ठिकाणी राजुरा झालं, बल्लारपूर झाला हा जो काही परिसर आहे, बल्लारपूर, राजुरा तसंच चंद्रपूर जोरदार पाऊस. नागपूर छोटा, तसे या ठिकाणी गोगस रोड हा जो काही परिसर आहे, भद्रवती सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये देखील. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळच्या पूर्व भागाकडे पांढरकवडाकडे जोर जास्त आहे. बाकी भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे. वर्धा, पुलगाव, सेलू, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. अमरावतीमध्ये जर बघितलं पुढील 24 तासाचे वातावरण तर अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे राहतील. अकोलाकडे जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे. मात्र अकोलाकडे पावसाचा जोर जो वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये अकोलाकडे वाढत आहे. अमरावतीच्या देखील काही भागांमध्ये वाढत आहे. अमरावतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. अचलपूर, चिखलदरा हा जो काही परिसर आहे, अचलपूर, चिखलदरा तसे या ठिकाणी खरपी या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे. वाशिममध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. विजांचा कडकडाट, रेठाड, रिसोद, मंगळूरपेर, कारंजा, खेरडा जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये 2 जुलैला आपल्याला बघायला मिळू शकते. बुलढाणाकडे मेहकर, बुलढाणा तसंच हा जो काही परिसर आहे देऊळगाव राजा या परिसरामध्ये आपल्याला पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळेल. जोरदार पावसाची शक्यता देऊळगाव राजा, मेहकर, असोली, चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद जोर वाढलेला आहे. आणि खानदेशात जर बघितलं तर जळगाव, भुसवळ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एरंडोल, परोळा, अमळनेर तसंच पाचोरा, भडगाव या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि दुपारनंतर पावसाचा जोर जळगावकडे वाढत आहे. धुळ्यामध्ये मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता नाणी, धुळे तसेच चिमठाणे, दोंडाईचा, साक्री, शिरपूर, सिंदखेडा सर्वत्र विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते. म्हणजेच या ठिकाणी 2 जुलैला पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे आपल्याला 3 आणि 4 तारखेला देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. जबरदस्त पावसाची शक्यता पुढील 2-3 दिवसामध्ये देखील धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर येत आहे धुळे जिल्ह्याकडे. आणि या ठिकाणी बघू शकता धुळे आणि जळगाव जिल्ह्यात, खानदेशात जबरदस्त पाऊस येत आहेत पुढील 2-3 दिवसामध्ये. पुढील 24 तासामध्ये देखील धुळे जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारचे जर वातावरण बघितले पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही आणि दुपारनंतर मात्र पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबारकडे रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. नंदुरबार, शहादा, तोळदा, कलकुवा तसंच करणी आसपासच्या काही परिसरामध्ये, नवापूर, विसरवाडीकडे देखील या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय विखुरलेल्या स्वरूपात. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.